असलेल्या निवडणुकीच्या विरोधात जयश्री मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख आणि अनिकेत देशमुख, बाबूराव गायकवाड आणि मुद्दाम या ठिकाणी उपस्थित असलेले भूषणसिंह होळकर, आमचे सहकारी रामहरी योगकर, डॉक्टर राम साळी, शेखर वाले, संभाजीराव शिंदे, साईनाथ अभयराव, शरददादा कोळी, प्रशांत मेश्रे, सौ जवाहरलाल गायकवाड, डॉक्टर पवार आणि अन्य सहकारी मित्रांनो, लोकसभेची निवडणूक आली. हे सगळे जगाचं लक्ष भारतामध्ये काय होणार आहे. अमेरिकेचे लोक, इंग्लंडचे लोक, त्याचे प्रतिनिधी लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये या देशामध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्याच्यासाठी या ठिकाणी येतात. गेल्या आठवड्यामध्ये कन्हेरी आमचं मुलगाव, त्या कन्हेरीला आजकाल जेवढ्या मी निवडणुका केल्या त्या निवडणुकीची सुरुवात मारुतीचं मंदिर त्या ठिकाणी करतो. त्यासाठी गेलो होतो. हजारो लोक होते आणि एका कोपऱ्यामध्ये मला काही वेगळे लोक दिसले. त्यांची चौकशी केली आणि मला समजलं इथल्या निवडणुकीचं निरीक्षण करण्यासाठी अमेरिकेवरून ती इच्छा आहे. नंतर त्याची माझी वेळ झाली. त्यांना विचारलं की इतक्या लांब का आलं. त्यांनी सांगितलं अमेरिकाच नव्हे तर पाश्चिमात्य देशांच्या मध्ये या देशाची लोकशाही टिकणार आहे याची शंका त्यांच्या मनात असते आणि कोणत्या पद्धतीने ही निवडणूक होणार याच्यावर लोकशाहीचं भवितव्य आहे आणि ते जाणून घेण्याच्या संबंधीचा औत्सुक्य जगाच्या अनेक देशाच्या लोकांना आहे आणि त्यासाठी आम्हाला इच्छा भासते. सांगायचं तात्पर्य असेल ही निवडणूक साधी सुधी नाही. निवडणूक अनेक आपण अनेक निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी आलो. सुदैवानं तुम्ही भाग्यवान आहात. गणपतराव देशमुखांच्या सारखा एक समाजाच्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणाने उभं आयुष्य जनतेची सेवा करणारे एक नेतृत्व अवसर ठरवणाऱ्या या ठिकाणी आहे. आज ते आहेच नाही पण त्यांनी जो रस्ता दाखवला तो रस्ता हयाच आहे. त्या रस्त्याने जाण्याच्यासाठी तुमच्यासारखे हजारो लोक हयाच आहेत आणि यांचा उद्देश या निवडणुकीमध्ये दिसेल. आणि ही निवडणूक जी अपेक्षा लोकांची आहे तिची पूर्तता करण्याच्या दृष्टीने यशस्वी याची मला स्वतःला खात्री. आज आपण बघतो या देशामध्ये एक नवीन व्यक्तीच्या हातामध्ये गेल्या 10 वर्षापासून देशाची सत्ता आहे आणि त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी. मुख्यमंत्री होते, आयुष्याचं काम करत होते, नंतर मंत्रिमंडळामध्ये जाऊन देशाचं नेतृत्व करायची संधी मिळाली. 5 वर्ष झाली, 10 वर्ष झाली आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होण्याची संधी द्या यासाठी ठिकठिकाणी जमते सांगतात त्यांचे सरकारी सांगतात. पण त्यांना संधी देणं हे देशाच्या दृष्टीने धोक्याचं आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण या देशाचा सामान्य माणूस जो व्यवसायावर अवलंबून आहे त्या व्यवसायाच्या संबंधी या व्यवस्थांच्यामध्ये नक्की काय भावना याची शंका याची स्थिती आहे. आणि तो व्यवसाय म्हणजे या देशाच्या 70% लोक जे शेती करतात
तर बळीराजाचा व्यवसाय. मोदी साहेबांना शेतकरी आणि शेतकरी त्याच्यासंबंधीची किचवट असतात त्याची चर्चा माझ्या सरकारच्या बनवली. कोणत्या निर्णय केले त्याच्या काळामध्ये घेतले. आज तुमच्या तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राच्या दुष्काळी तालुक्यामध्ये एक उदाहरण सांगतो. कांद्यासारखं पीक आहे. कांदा हे तर फार धनिकाचं पीक आहे. पण त्या कांद्यावर जगाच्या बाजारपेठेमध्ये संधी असताना निर्यातीवर बंदी घालण्याचा निकाल घेतला आणि कांद्याची किमती खाली कशा करता येतील असं होती. 2 दिवसापूर्वी लोकांनी फारच तक्रार केली. त्यावेळी एक नवीन निर्णय घेतला कांद्याच्या संदर्भात. काय तो निर्णय? लाल कांदा परदेशात फासायचा नाही, फक्त पांढरा कांदा फासायचा. एकंदर कांद्याच्या पैकी 20% सुद्धा पांढरा कांदा असत नाही, त्याला परवानगी दिली. आणि बहुसंख्य लोकांचं जे महत्वाचं पीक आहे चांगल्या कांद्याचं त्याला त्यांच्या ठिकाणी बंदी घातली. आणि हजारो दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान केलं. दुधाचा धंदा हा 2 धंदा. एक काळ असा होता की सामान म्हणजे जनावरांचा सगळ्यात मोठा बाजार या ठिकाणी मिळत होता. आज त्याच्यावर दुधाचा धंदा वाढतोय. लोकांना 7 पैसे हवे त्यासाठी या धंद्याचं खर्च घातला. पण त्या दुधाच्या किमती खाली आणण्याच्या उद्देशाचा निकाल त्या राज्यकर्त्यांनी अलीकडच्या काळामध्ये घेतला. महाराष्ट्र देशातलं यंदाच्या वर्षी सगळ्यात जास्त ऊस पिकवणारे राज्य हे झाले. याच्या आधी उत्तर प्रदेश 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर. आज महाराष्ट्रामध्ये साखर देशात सगळ्यात जास्त देशाची गरज वाटून ती आता शिल्लक राहते आणि ती निर्यात केल्याशिवाय गटच नाही. तिच्या निर्यातीवर बंदी घातली. त्या उसापासून साखर करताना आपण इथेनॉल नावाचा एक पदार्थ हा तयार करतो. तो पेट्रोलमध्ये मिक्स करतो आणि त्याच्यामुळे साखरेची किंमत अधिक देण्याची ताकद होती. आज त्याच्यावर घातली. म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याच्या हिताचे लाभ असेल त्याचं बंधन राहणं हे धोरण मोदी साहेबांनी केले. आज शेतकरी कर्जबाजारी झाला. आत्महत्या वाढायला लागले. मध्यंतरी मी विदर्भात होतो आणि तिथल्या लोकांनी माझ्या पुढे दुःख सांगितलं. काय दुखणं? एकेकाळी आत्महत्या देशामध्ये वाढल्या होत्या. मी शेतीमंत्री असताना आत्महत्या झाल्या. त्याचा मार्ग आम्ही लोकांनी काढला. त्या आत्महत्या का शेतकरी करतो त्याचं आम्ही खोलात गेलो. लोकांना भेटलं, कुटुंबियांना भेटलं आणि आमच्या लक्षामध्ये आलं की कर्जबाजारीपणा हे आत्महत्याला अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि म्हणून आम्ही निकाल घेतला की या देशाच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज एका रकमेला माफ करायचं. आणि नुसतं एवढंच नाही की ज्या कर्जावर 12% 14% व्याजाचा दर होता तो 6% व्याजा नेहमीच पुरवठा केला तर 4% खाली आली. आणि त्याचं कारण की शेतकऱ्याला मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे सरकार त्या संबंधीचं वाढत नाही. मग मोदी सरकार वाचलं का? त्यांच्या विचाराच्या विरुद्ध कुणीही काही निकाल घेतला तर त्याच्याविरुद्ध कारवाई करणं एवढा एक कधी कार्यक्रम आज मोदी साहेब या देशामध्ये करतात. आणि त्यासाठी कोणाची सुटका नाही. झारखंड नावाचं राज्य त्या राज्य आदिवासींचं राज्य. त्या आदिवासींच्या राज्याच्या मुख्यमंत्री आदिवासींच्या भाषाकडे दुर्लक्ष प्रधानमंत्र्यांनी केलं म्हणून त्यांनी प्रधानमंत्र्यांच्या टीका केली. परिणाम काय झाला? भारताच्या मुख्यमंत्री आज तुरुंगामध्ये
राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये देशाची राजधानी दिल्ली आणि दिल्लीला अजून केजरीवाल नावाचे ग्रस्त मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्यांदा निवडून आलं. त्याचा कारभार चांगला आहे. त्यांनी शैक्षणिक क्षेत्र सुधारले, त्यांनी आरोग्याच्या सुधारणा केल्या, त्यांनी रस्ते सुधारले, त्यांनी स्वच्छता देशावर राज्यामध्ये केली. जगाचे लोक दिल्लीचं राजकारण, दिल्लीचं व्यवस्थापन केजरीवालने कसं केलं हे पाहण्याच्यासाठी त्या ठिकाणी येतात. दिल्लीचे काही प्रश्न केजरीवालने मांडले. ते मांडत असताना नरेंद्र मोदींच्या टीका टिप्पणी केली. आज केजरीवालला तुरुंगामध्ये टाकलं, राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगामध्ये टाकलं. याचा अर्थ स्वच्छ आहे. या देशामध्ये स्वातंत्र्याच्या सगळ्यांनी इंग्रजांच्या काळामध्ये जी इंग्रजांची हुकुमशाही होती, एक प्रकारची दडपशाही होती, आज मोदी साहेब या देशामध्ये हुकुमशाही आणणार आहे. लोकशाहीमध्ये निवडणुका महत्त्वाच्या असतात आणि या निवडणुकीला आपण महत्त्व दिली. पण तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या राज्यामध्ये अनेक निवडणुका असतात. ग्रामपंचायतीची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक. या निवडणुका झाल्या. गेल्या 3 वर्षामध्ये या निवडणुका नाही. आणि या 3 वर्षामध्ये या निवडणुका नाही केल्या. मोदीच्या हातामध्ये सत्ता गेली तर हळूहळू विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होतील का नाही याची शंका आज जगातल्या लोकांना वाटू लागली. आणि म्हणून त्या रस्त्याने जाणं, त्याचा अर्थ हुकुमशाही आणणं, संसदीय लोकशाही ही उद्ध्वस्त करणं ही भूमिका त्याच्या वाटते. आणि हे सरकार चालायचं असेल तर या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करेल. एक भाजपचा जो उमेदवार असेल, मोदी सरांचे उमेदवार असेल, त्याचा पराभव करणं हे काम एक ऐतिहासिक जबाबदारी म्हणून तुम्हाला करावं लागेल. मला आनंद या उत्सवाच्या संघामध्ये अतिशय चांगला खेळून उमदा सगळं जयश्री मोहितेंच्या रस्त्याने तुला सगळ्यांच्या सोबत या निवडणुकीला उमेदवार म्हणून सादर केला. त्याच्यासमोर त्याचा वचन द्यावा माणूस, त्याचा सुतारी असलेला माणूस ही खून आहे, त्याच्यासमोरचं वचन द्यावा आणि मोठ्या वचनाचा असावा. मी तुम्हाला खात्री देतो की हे कुठेही आपण गांधीवर राहणार नाही एवढं सांगतो. आपली योजना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.